कुठे विंचू आला, सर्प आला त्याला बाजूला करण्यासाठी हे त्याच्या हातात असं डबर असायचं. आणि खऱ्या अर्थाने हा पिंगळा त्या महादेवाचा भक्त, खऱ्या अर्थाने हा पिंगळा त्या महादेवाचा भक्त. आता याला पिंगळा नाव कसं पडलं थोडक्यात सांगतो. तुम्ही आजही खेडेगावात जाऊन बघा, पहाटे 3:30-4 वाजता झाडावर एका विशिष्ट पक्ष्यांचा किलबिलाट होतो. हे पक्षी म्हणजे पिंगळा पक्षी. या पिंगळा पक्ष्यांचा आवाज आला, पिंगळा हे नाव पडलं. आज या रायगड महोत्सवात भले रात्री का होईना पिंगळा आलाय, पण पिंगळा काय सांगतोय नीट ऐका. काय सांगतोय, काय सांगतोय नीट ऐका, कान खोलून ऐका. अरे आली या संसारा उठा वेगळे करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आली या संसारा उठा वेगळे करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. बाबांनो, जरा तरी कधीतरी संसारातून वेळ काढून त्या परमेश्वर पांडुरंगाचे नाव घ्या, कारण त्याने आपल्याला जन्माला घातले. पण नाही हो, काही लोक 2 कानाने सुद्धा हरिनाम ऐकत नाही, पण काही लोक सर्वांगाचे कान करून हरिनाम ऐकतात. लक्षात घ्या, एक योनी कोटी फेरा, एक योनी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहीचा. 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकून तुम्हाला आम्हाला हा मानवी देह मिळतो. तो कुणामुळे मिळतो तर त्या परमेश्वर पांडुरंगामुळे मिळतो. मग त्याचं नामस्मरण करा ना बाबांनो, त्याचं नामस्मरण करा. झोपून रात्र करू नका, काळ कधी घालेल सांगता येत नाही. आणि हेच सांगण्यासाठी आज पिंगळा या रायगड महोत्सवात खोपलीला आलेला आहे. आणि पिंगळा काय म्हणतोय आता नीट लक्षपूर्वक ऐका. ओ पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा, पिंगळा महाद्वारी. हा जग फिर विचडुक ऐका, जग फिर
स्मशानभूमी नावाचं छोटंसं घर आहे, तिथं तुला जाळलंय. मग समजून घे ना बाबा, हा पिंगळा काय सांगतोय नीट ऐका. तू मनुष्यानं